इतकं वेदनादायक आहे, इतकं दुःखद आहे की इतका वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं मी कार्यकर्ता आहे. आणि आज मला असं वाटतं की कोविडच्या सगळ्या काळामध्ये पुण्यात ते पालकमंत्री, मी महापौर होऊन आम्ही 2-2.5 वर्ष इतकं काम केलं. त्यांचा सहवास खूप लाभलेला कार्यकर्ता आहे. बाकी आयुष्यात कोण कुठल्या विचाराचं काम करतं त्याच्यापेक्षा कधीही मनभेद न होता एकत्र काम केलं, याचं एक मला कायम दादांची उणीव. महाराष्ट्राच्या असलेल्या दुःखाचा आजचा दिवस आहे, काळा दिवस आहे. कारण म्हटलं तर देशाच्या आणि राज्याच्या ह्याच्यामध्ये एक धाडसी नेतृत्व म्हणून दादा होते. कौटुंबिक नाता असतं. राष्ट्रवादी परिवार हा कौटुंबिक नात्यातला परिवार आहे. दुर्दैव आहे आज आमच्या कुटुंबातला एक प्रमुख हरपला गेलेला आहे, तो दुर्दैव. जनसंख्या ही समुद्राला आल्या भरतीसारखी वाढत चालली, पण त्यातली अजित पवारांसारखी माणसं जी हरवत चालली आहे, ही या देशाची, समाजाची फार मोठी हानी आहे, असं माझं मत आहे. या प्रसंगी मी अधिक काही बोलणार नाही. ही दुर्दैवी घटना असल्यामुळे एवढंच म्हणू शकेल की ईश्वराने त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी द्यावी. खरं सांगायचं म्हणजे खूपच दुःखाची घटना आहे. म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही, दुःख व्यक्त करू शकत नाही, इतकी दुःखाची घटना आहे. माझ्या कुटुंबातलाच सदस्य, वडील भाऊ गेल्याचं दुःख मला आहे. कारण मला जे काही घडवलेलं आहे त्यात खूप मोठा सिंहाचा वाटा अजितदादांचा आहे. आणि अशा पद्धतीनं अकाली त्यांनी जावं हे आम्हाला कुणाला म्हणजे ह्या धक्क्यातून सावरणं हे केवळ अशक्य गोष्ट आहे. आता आमच्याकडे काही शब्द राहिलेले नाही आहे. इतका उत्तम कार्यशील ॲडमिनिस्ट्रेटर मला असं वाटत नाही आहे की महाराष्ट्रामध्ये कोणी दुसरा असेल. अजित पवार साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे ते खूप एबल आणि एफिशियंट ॲडमिनिस्ट्रेटर होते आणि त्यांचे कट्टर विरोधक सुद्धा हे मान्य करतील. तर अशा प्रकारचा एक एबल ॲडमिनिस्ट्रेटर, दुर्दैवी त्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी एक खूप धक्कादायकच बातमी आहे. माझ्या राजकीय वाटचाल जी माझी सुरू झाली त्याच्या मागं अजितदादा हेच माझ्या मागं पूर्ण ताकदीनं उभे राहिले होते. ज्यावेळेला माझ्या मागं कुणी नव्हतं, महाराजांचं, माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि अतिशय संघर्षमय याच्यामध्ये मी राजकारणामध्ये सुरुवात केली होती. अशा ह्याच्यात दादांनी पूर्ण ताकद मला दिली आणि मला राजकीय वाटचाल माझी ही त्यांच्यामुळं सुरू झाली, त्यांनी सुरू करून दिली. हे नक्कीच मला सांगावंसं वाटतं. आज त्यांचं नेतृत्व आपल्यातनं गेल्यामुळं झालंय. मी माझ्या वतीनं दादांच्या म्हणजे आत्म्यास शांती लाभो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. अजितदादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं.